नमस्कार, डॉक्टर प्रांजल पाटील. तुमचं सहर्ष असं स्नेह आणि सहृदय स्वागत आहे वर्ल्ड हार्ट डे निमित्त एका स्पेशल सिरीज मध्ये. मी रिक्वेस्ट करते आपला संक्षिप्त परिचय द्यावा. प्रांजल पाटील, हृदयरोग तज्ञ. गेल्या 8 वर्षापासून मी धुळे या शहरामध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियाही केलेल्या आहेत. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे, हार्ट ब्लॉकेजेसची काय लक्षणं असतात आणि अशा कोणत्या चाचण्या आहेत ज्यामुळे ब्लॉक्ड आर्टरीजचं डायग्नोसिस होऊ शकतं? हृदयाला प्रामुख्याने 3 रक्तवाहिन्यांद्वारे रक्तपुरवठा होत असतो. 3 पैकी 2 रक्तवाहिन्या या हृदयाच्या डाव्या बाजूला असतात आणि एक ही उजव्या बाजूला असते. तेव्हा या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात तेव्हा होणाऱ्या आजारास इश्केमिक हार्ट डिसीज असे म्हणतात. या आजाराची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे. जेव्हा छातीत दुखत असतं त्याच वेळेला पाठीत किंवा डाव्या हातात आणि जबड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. त्यामधली प्रथम तपासणी म्हणजे ईसीजी. दुसरी तपासणी म्हणजे 2D इकोकार्डिओग्राफी. 2D इको म्हणजे सोप्या भाषेत म्हणायचे तर हृदयाची सोनोग्राफी. त्याच्याद्वारे जर ब्लॉकेजेसमुळे हृदयाची पंपिंग कमी झाली असेल तर त्याच्या निदानास आपल्याला निश्चितच मदत होते. खूप छान माहिती दिली तुम्ही. माझा पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर इमिडिएट काय ट्रीटमेंट आपण देऊ शकतो? प्रथम उपचार म्हणजे थ्रोम्बोलायसिस. या उपचारामध्ये हातातील रक्तवाहिन्याद्वारे एक रक्तातली गाठ विरघळणारे पॉवरफुल इंजेक्शन देण्यात येते, जेणेकरून हृदयात जमा झालेले ब्लॉकेजेस हे मोकळे होऊन हृदयाचा रक्त पुरवठा पुरवत होतो आणि त्या पेशंटचा जीव वाचू शकतो. आणि ह्या थ्रोम्बोलायसिस या उपचार पद्धतीचा सक्सेस रेट हा अराउंड 60 to 65% पर्यंतच आहे. आणि दुसरा उपचार म्हणजे प्रायमरी अँजिओप्लास्टी. ज्या हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टीची सुविधा आहे आणि या ट्रीटमेंटद्वारे जवळपास 99 ते 100% रुग्णाचा जीव वाचू शकतो.